मैत्रिणींनो, स्वागत आहे दीपार्चना या चॅनलमध्ये। आज काय नवीन यामध्ये आपण बनवणार आहे पारंपरिक पद्धतीने आषाढ महिन्यामध्ये जे बनवले जाते ते धपाटे आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी आपल्याला बनवायचे आहे आंबाड्याची चटणी। तर बघूया रेसिपी कशी काय आहे। त्यासाठी लागणारे साहित्य 2 चमचे बेसन पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त ज्वारीचं पीठ, नंतर हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर यांचं वाटण, जिरे, हळद आणि थोडासा चाट मसाला आणि चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ। तर बघूया आपण हे कसं करायचं। पहिल्यांदा गव्हाचं पीठ, नंतर ज्वारीचं पीठ, नंतर बेसन पीठ, ते जरा मिक्स करून घ्या। हे जरा व्यवस्थित मिक्स करून घेतलं नंतर हे थोडं थोडं टाकून घ्यायचं। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा चाट मसाला, हे वाटण हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीरचं, थोडेसे जिरे आणि चवीपुरतं मीठ। आणि ही कोथिंबीर अशी करून घ्यायची फिरून। आता हे मिक्स पाणी न घालता अगोदर मिक्स करून घ्यायचं। मग काय तुम्ही आषाढ तळला का नाही? काय काय ठिकाणी पद्धत आहे, काय काय ठिकाणी नाही। आषाढ महिन्यात हे धपाटे, कपन्या असं पारंपरिक ते छान वाटते खायला आणि ते मस्त लागतं। मग तुम्ही ट्राय करताय का नाही? करून बघा कापण्या वगैरे। नेक्स्ट व्हिडिओ असेल माझा कापण्याचाच। आता यात पाणी मिक्स करून घेऊ व्यवस्थित, थोडं थोडं मळून घ्यायचं। मळून घेतलं आणि हे एक 5 ते 10 मिनिटं याला रेस्ट करायला ठेवायचं। कशी बनवतात आता आंबाडीची चटणी म्हणजे काय, कोणाला माहित असेल, कोणाला माहिती पण असेल काय असते। आंबाड्याची भाजी म्हणून मिळते। ती भाजी अशी मिरची, शेंगदाणे, लसूण ही तव्यात तेल टाकून भाजून घ्यायची आणि ही नंतर बारीक करून घ्यायची। तर बघूया आपण कशी बारीक करायची। मी आता ही खलबत्त्यातच करणार आहे। बघ, कच्चे शेंगदाणे, हिरवी मिरची भाजली, ह्या भाजीसोबतच भाजून घेतली आहे, नंतर लसूण पण सोलून ह्यातच भाजून घेतलेला आहे। आता ना आपण चवीपुरतं मीठ टाकू आणि हे असं बारीक करून घ्यायचं। बघा ही अशी बारीक झालेली, आता कोण मला ही पूर्ण बारीक नाही, अशी छान अर्धी कच्ची ना अशी छान लागते, त्यामुळे ती मिक्सरमध्ये मी बारीक केली नाही। आता बघू पुढची धपाटे कसे बनवायचे। पहिल्यांदा मी तवा गरम करायला ठेवते। ही अशी परात ठेवायची आणि आपल्या घरात सुती कपडा असतो असा हे पाण्यात भिजवायचा, थोडंसं पिळून घ्यायचा आणि हे पहिल्यांदा ही करून घ्यायचं, नंतर तेल लावून घ्यायचं व्यवस्थित पसरून, म्हणजे कपड्याला धपाटं चिकटत नाही।
आणि ही छोटी छोटी गोळे करायची असे. व्यवस्थित असं करून घ्यायचं सुरुवातीत थोडंसं हातावर, आणि हे नंतर आपल्या हाताला थोडंसं पाण्याचा हात आणि तेल हे असं 3 बोटांनी पसरवून घ्यायचं. सुरुवातीला मध्ये आणि नंतर मग असं कडे असं व्यवस्थित पसरून घ्यायचं पातळ. कनेक्टच नाही. थोडंसं चिकटत आहे असं वाटत असेल तर थोडंसं अजून तेल लावून हे पसरून घ्यायचं व्यवस्थित. आणि हे असं होल घेऊन करून घ्यायचे. यातनं थोडंसं तेल सोडायचं म्हणजे व्यवस्थित भाजले जातील. आता तवा गरम करायला ठेवला आपण. तवा गरम झाला की तेल थोडंसं टाकून मग हे टाकायचं. हे असं मी टाकून घेते तेल. तवा आधी गरम करून घ्यायचा, नंतर गॅस कमी करून मंद टाकणार. आता तवा गरम झालाय. आता हे आपण टाकून घेऊया. हे असं उचलून आणि एका साईडने असं काढून थोडंसं एका साईडने भाजण्यासाठी तेल सोडायचं. ते जरा होस तर आपण आता दुसरीची तयारी करू. थोडंसं पाणी टाकलं, थोडंसं तेल. हे प्रत्येक वेळेस करावं लागते म्हणजे कपड्याला हे चिकटून बसणार नाही. अशी गोळी करून घ्यायची. थोडंसं हातावर करून घ्यायचं. तर थोडंसं पाणी लावून घ्या आणि तेलाचं असं पसरून सुरुवातीला मध्यंतरी पसरून घ्यायचं, मग साईडने म्हणजे गोल पण छान आकार येतो आणि सगळीकडून सेम असं समप्रमाणात पसरलं जातं. पातळ कुठं जाड राहत नाही, कुठं पातळ असं राहत नाही. त्यामुळं सुरुवातीला मधून धरून घ्यायचं, नंतर मग हे साईड. तर हे बघा कसं असं भाजून. मुलांना टिफिनला वगैरे छान, कुठं बाहेर प्रवासाला चालला असे खरपूस भाजून घ्यायचं कडक. मग त्याच्यासोबत दही, खरडा, आंबाड्याची चटणी सोबत खाऊ शकता. छान लागतं, चविष्ट. मुलांसाठी, लहान मुलांना डब्याला वगैरे छान त्याचे खरपूस असं भाजले तुम्ही बघू शकता. असं काढून घेतलं. आता अजून एक कोण तयार आहेत खमंग महाराष्ट्रीयन धपाटे. तुम्हीही ट्राय करा. कसे झाले ते कमेंटमध्ये मला सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.